वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी आज आपण एकदम टेस्टी चटपटीत अशी खारी गवार कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. तर इथे मी गवार घेतलेली. गवार शक्यतो खारी गवार बनवताना चांगली अशी हिरवीगार दिसणारी कवळी घ्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे गवारीचे तुकडे जरासा मोठे करून घ्यायचे आणि चांगली धुवून अशी निथळून घ्यायची. लसूण आपल्याला भरपूर यामध्ये ठेचून घालायचा आहे. खारी गवार बनवताना शक्यतो लसूण भरपूर ठेचून घालायचा आहे. आणि तिखट नसणारी मिरची मी अशी मध्ये चीर देऊन जरासं मोठी कापून घेतलेली आहे. कढीपत्ता आणि एक टोमॅटो असं मोठा कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर लागणार आहे. कढईमध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी घालून घ्यायची. जिरी मोहरी तडतडली की ठेचलेला लसूण त्यामध्ये घालून घ्यायचा. हिरव्या मिरच्या इथे मी घालून घेतलेल्या. आता इथे तुम्ही हिरव्या मिरच्या जरासा अशा ठेचून पण घालू शकता, पण आपण तिखट अजिबात बनवणार नाही आहे म्हणून मी इथे तिखट नसणाऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या आणि लसूण आपल्याला चांगला असा थोडासा हलकासा डाग पडेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आणि नंतर ना त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे. अगोदर जर कढीपत्ता घातला तर पूर्ण असा करपला जातो, म्हणून सगळ्यात शेवटी घालायचा आणि नंतर ना आपल्याला गवार घालून घ्यायची. आता इथे आपण वाफेवरतीच गवार शिजवून घेणार आहे, त्यामुळे पाणी मी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आणि मीठ घालायचं आहे. आता इथे खारी गवार बनवते त्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण जे आहे ना आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला गवार खाताना जराशी अशी खारट लागली पाहिजे. मीठ घालून घेतलं की गवार व्यवस्थित हलवून घ्यायची आणि झाकण ठेवायचं. आता या गवार आपली जास्त अशी जाड नाही आहे, कवळी हिरवीगार आहे, त्यामुळे वाफेवरती अगदी ती 5-6 मिनिटामध्ये म्हटलं ना तरी लगेच शिजली जाते. तर 5-6 मिनिटानंतर ना गॅस बारीक केला होता आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला वाफेवरती तिला शिजवून घ्यायची. तर इथे बघू शकता गवार शिजली गेलेली आहे. कलर गवारीचा बदलला आहे म्हणजे आपली गवार शिजली गेलेली आहे. कवळी असल्यामुळे पटकन शिजली जातात. थोडासा हिंग घालायचा आहे आता आपल्याला यामध्ये. अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि गरम मसाला तुमच्याकडे असेल ना तर गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. बाकी कोणताही मसाला आपल्याला यामध्ये घालायचा नाही आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातली की आपल्याला जो एक टोमॅटो होता मी उभा चिरून ठेवला होता, असा मोठा चिरला होता, तो सगळ्यात शेवटी घालायचा. इथे टोमॅटो आपल्याला शिजून नाही घ्यायचा, टोमॅटो आपल्याला कच्चाच ठेवायचा आहे. खूप छान लागतो तोंडी लावायला. जी गवारीची टेस्ट असते, जे रस असतो तो जरासा असा टोमॅटोला लागला की टोमॅटोसुद्धा खायला खूप छान लागतो. परत 2 मिनटं मी झाकण ठेवलं होतं आणि 2 मिनटानंतर ना बघू शकता अशी मस्त अशी वाफ जी आहे ना ती बाहेर पडलेली. अशा पद्धतीने आज आपण कोणताच मसाला न वापरता, कांदा वगैरे काही न परतता अगदी जास्तीत जास्त याला 10 मिनटं लागू शकतात तुमची ही गवारीची भाजी बनवायला. याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही. वरण भाताबरोबर तोंडी लावायला किंवा तिखट खायचं नसेल तर एकदम साधी चपाती बरोबर सुद्धा डब्यावरती तुम्ही या पद्धतीने गवार बनवून देऊ शकता. तर अशा पद्धतीने आज आपण मस्त अशी वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी चटपटीत खारी गवार इथे बनवून घेतलेली आहे. तुम्हाला गवारीची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून पहा.